महाराष्ट्रातील 5 अनोखी गावे की जे त्यांच्या प्रथा, परंपरा आणि चालीरीतीमुळे प्रसिद्ध आहेत. नंबर 1. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सांगोळा हे गाव, जिथे संपूर्ण देश दसऱ्याला रावणाचे दहन करत असताना या गावात रावणाची पूजा केली जाते. येथील लोक रावणाला एक महान विद्वान आणि तपस्वी मानतात. रावण हा लंकेचा राजा होता, पण ज्ञानी होता. त्याच्या बुद्धिमत्तेमुळे आणि तपश्चर्येमुळे गावात शांतता आणि समृद्धी आहे, अशी येथील ग्रामस्थांची गाढ श्रद्धा आहे. नंबर 2. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिराळे हे गाव. या गावातील लोक 5 ते 6 दिवसासाठी गाव सोडून पळून जातात. देवाला कौल लागल्यानंतर संपूर्ण गाव अगदी पाळीव प्राण्यासह 5 ते 7 दिवसासाठी गावाबाहेर जाऊन राहतो. या ठिकाणाची अशी श्रद्धा आहे की या काळात गाव रिकामे ठेवले जाते, जेणेकरून गावात येणारी संकटे दूर होतील आणि ग्रामदेवता गावाची पाहणी करू शकेल. 450 वर्षापूर्वीची ही परंपरा गावकऱ्यांनी आजही तितक्याच श्रद्धेने जपली आहे. नंबर 3. सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ या गावास सापाचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात नागदेवतेसाठी विशेष जागा सोडली जाते. नागदेवता या घरात मुक्तपणे वावरतात आणि त्यांना कुटुंबातील सदस्यासारखे मानले जाते. तसेच या गावात सापास मारले देखील जात नाही. नंबर 4. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये असलेले दैत्यनांदूर. महाराष्ट्रात आपल्याला हनुमानाचे मंदिर नाही असं एकही गाव सापडायचं नाही, परंतु हे गाव त्याला अपवाद आहे. या गावात हनुमंताचं नाव घेता येत नाही. जाणीवपूर्वक एखाद्याने घेतलंच तर त्याला विचित्र अनुभव येतात. या गावात हनुमान किंवा मारुती नावाची व्यक्ती आढळत नाही. यामागे रामायण काळातील विल्ला दैत्य आणि हनुमान यांच्यातील संघर्षाची प्राचीन दंतकथा आहे, ज्याचा मान आजही लोक येथे पाळतात. नंबर 5. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये स्थित असलेले शनी शिंगणापूर हे गाव शनिदेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शनी महाराजांच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येथे येत असतात. हे भारतातील एकमेव असे गाव आहे की ज्या गावामध्ये कोणत्याही घराला दरवाजे नाहीत. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. तुमच्याही गावातील प्रथा, परंपरा कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका.